कृष्णात खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय। कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झालाय। रिंगाणला साहित्य अकादमी पुरस्कार अतिशय मानाचा समजला जातो। हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। 12 मार्चला नवी दिल्लीत या पुरस्काराचं वितरण होणार आहे। आणि याच विषयी चर्चा करण्याकरता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कृष्णात खोत साहित्यिक। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आणि सुरुवातीला लोकशाही मराठीकडून तुमचं मनापासून अभिनंदन सुद्धा, कारण अतिशय मानाचा समजला जातो हा पुरस्कार। गावठण, रौंदाळा, त्यानंतर आता रिंगाणला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणं हे अतिशय अभिमानास्पद आहे। रिंगाण जेव्हा तयार होत होती कादंबरी, तेव्हा कधी या संदर्भात विचार केला होता का असं की इतका मानाचा पुरस्कार मिळेल? नाही, कोणताही लेखक असं काय डोक्यात ठेवून पुरस्कार वगैरे मिळेल असं डोक्यात ठेवून कोणतेही लेखक काही करत असावा असं मला वाटत नाही। आणि मी तरी त्या धारीतला लेखक नाही असं मला वाटतं। मी लेखकानं लिहित राहावं आणि मग लिहिल्यानंतर काय होईल ते होईल पुढं, ते त्याचं राहत नाही, ते समाजाचं होऊन जातं, वाचकांचं होऊन जातं, बाकीच्या लोकांचं होऊन जातं। लिहीपर्यंत त्याचा विषय असतो, पुढं काय व्हावं काय होऊ नये वगैरे हे त्याच्या हातात नसतं। ते जेव्हा तुम्हाला या सगळ्या संदर्भात माहिती मिळाली की तुम्हाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला, तेव्हा काय म्हणजे पहिली काय भावना होती? तुम्हाला फोन आला असेल, काय नेमकं काय घडलं? कधी या सगळ्या संदर्भात तुमच्यापर्यंत माहिती मिळाली? नाही, काल दुपारी ही गोष्ट मला समजली, दिल्लीहून फोन आला मला आणि त्यानंतर मला ते लक्षात म्हणजे समजलं मला की रिंगाण ह्या कादंबरीला आपल्या ह्या वर्षी साहित्य अकादमी आहे पुरस्कार। खूप आनंद झाला। पण मला दुसरी गोष्ट इथं नोंद करायची आहे की ती विस्थापितांच्या प्रश्नावर भाष्य करणारी कादंबरी आहे। जगातल्या विस्थापनाचा प्रश्न जो आहे तो आपण आपल्या जरी इथला हा विषय असेल, मराठी भाषेपुरता हा कादंबरीची मर्यादा नाही, तरी ही जगातली समस्या आहे आज, विस्थापन होणं, स्थलांतर होणं। आणि ही गोष्ट किती अंगानं आपण विस्थापन आपलं करतो आणि याबद्दलचं एक वितक ही कादंबरी आपल्यासमोर आणून पाहते। आता तुम्ही उल्लेख केला की विस्थापितांविषयी या कादंबरीमध्ये खरं तर विस्तृत तुम्ही सगळं विवेचन केलेलं आहे। काय नेमकं घडतं या रिंगाणमध्ये? रिंगाण ही कादंबरी आहे ती म्हैस आणि देवापा ह्याच्यातला संघर्ष या ठिकाणी दृश्य स्वरूपात दाखवला असला तरी तो निसर्ग आणि मानव ह्याच्यातला संघर्ष आहे खरा। की आपला निसर्गाशी लढा आहे किंवा निसर्गाला आपण गृहीत धरून चालतो आणि निसर्गाला जर आपण गृहीत धरून चाललो तर उद्या आपल्याला निसर्ग बेदखल कधी करून टाकेल सांगता येत नाही। आणि त्याचं एक प्रतीक, त्याचं एक मिथक, त्याचं एक रूपक ही कादंबरी आपल्याला काव्य, नाट्य, कथेच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर उभा करते। म्हणजे जे म्हटलं जातं साहित्य समाज का दर्पण होत आहे, तसंच रिंगाणच्या बाबतीत घडतंय। सध्या जे आपण पाहतोय, जे आपण अनुभवतोय, तेच आपण रिंगाणमधून वाचणार आहोत। हा, रिंगाणमधून तेच काय होतं की साहित्यिक जे काय लिहितो ते स्पष्ट आपल्याला लक्षात येत नाही वाचताना, असं वाटतं कधी कधी। पण अदृश्य स्वरूप जे काय असतं, जो काय देतो लेखक, त्यामध्ये खरं लेखकाचं बघायचं असतं किंवा बिटवीन द लाईन म्हणतो आणि बिहाइंड द लाईन ही जी गोष्ट आहे ती गोष्ट खरं तर आपण ह्या साहित्यामध्ये बघायला पाहिजे। आणि गंभीर लेखक काहीतरी आपल्याला संदेश देतो, म्हणजे असं काहीतरी एक विधान करत असतो नेहमी आपल्या समाजाबद्दल, आपल्या समाज वास्तवाबद्दल, इथल्या राजकारणाबद्दल, इथल्या पर्यावरणाबद्दल भाष्य करत असतो। आणि ते भाष्य प्रत्येकजण आपापल्या कलाकृतीतून करत असतो। रिंगाणमधून मला ह्या विस्थापनाच्या बदल झाले, स्थलांतराचं, तिथल्या असणाऱ्या धरणग्रस्तांचं, अभयारण्यग्रस्तवाल्या लोकांचं आणि एकंदरीत निसर्गाचा जो समतोल आपण पूर्णपणे नेस्तनाभूत करत निघालोय त्याच्याबद्दलची भाष्य करते। आणि त्याच्याबद्दलचं मला भाष्य एक विधान करायचं होतं, ते विधान मी केलंय। लोक काय त्याला म्हणतायत किंवा लोकांना किती अपील होते
हे आता वाचक 5-6 वर्षी चांगली प्रतिक्रिया देत आहेत आणि त्या प्रतिक्रियेलाच परत एक दाद मिळावी केंद्राची देश पातळीवरती. त्यामुळे मला खूप असं वाटतं की हे कुठंतरी पोचतं आहे, काहीतरी होतं आहे. कृष्णाजी, रिंगाणची कथा नेमकी कशी सुचली? म्हणजे असं काही घडलं होतं, तुम्ही अनुभवलेलं आणि तुम्हाला असं वाटलेलं की आपण याविषयी कुठेतरी बोलणं गरजेचं आहे? हा, रिंगाणची कथा सुचली ती 91-91 दरम्यान मी त्या चांदोली अभयारण्याच्या जवळ जे नागनाथांना नायकोडी यांनी एक वसतिगृह धरणग्रस्तांच्या मुलांसाठी चाललं होतं, त्याच्यामध्ये मी तिथं काम करत होतो 1-2 वर्ष, 2-2.5 वर्षे. आणि त्यानंतर मी लिहायला लागलो. नंतर मग लिहित असताना मला असं वाटायला लागलं की त्याच्यावर आपल्याला काहीतरी काम करायचं आहे आणि ते काम करत असताना मला एक वेगळ्या अंगानं काम करायचं होतं आणि ती वेगळी दृष्टी ठेवून काम मी करू पाहत होतो. आणि 2007 नंतर 2007च्या दरम्यान मी चांदोली अभयारण्यात परत फिरायला गेलो होतो आणि तिथं ज्या म्हैशी दिसतात तिथल्या असणाऱ्या एका मी स्थानिक नागरिकाला विचारलं असं की ह्या म्हैशी आपण माणूस बघितल्यानंतर इतक्या टवकारून आपल्याकडे का बघतायत, असं ते एक रिंगण करून एक वर्तुळ करून आपल्याकडे का बघतायत. तर त्या माणसानं सांगितलं की त्या आता रानटी झालेल्या आहेत. रानटी झालेल्या आहेत हा काय प्रश्न मला तो सतत विचार करायला लावणारा भाग होता की पाळीवचं रानटी होणं हे काय आणि पाळीवचं रानटी झाल्यानंतर काय स्वरूप होऊ शकतं, ही गोष्ट त्यावेळेस सुचली आणि त्या पद्धतीने मी ती रचत गेलो. आणि कोणताही लेखक असं सहज जाता काय ठरवून काय लिहित नसतो. ठरवून लिहिणारे लेखक हे दररोज लिहित असतात. मी न ठरवून लिहिणारा अतिशय समतोल म्हणजे अतिशय समतोल बनण्यापेक्षा अतिशय गंभीरपणे मी साहित्याचा विचार करत असल्यामुळं मला हे काम करायला खूप वेळ गेला. पण मला माझ्या मनासारखं काम झालं असं वाटलं त्यावेळी मी हे प्रकाशन केलं. कृष्णाजी, तुमची गावठण ही कादंबरी वाचनात आलेली होती. एका आनंदी मुलीची खरं तर ती कहाणी होती. ती आनंदी मुलगी असते, त्यानंतर ती कशी जगते आणि तिची शोकांतिका खरं तर या गावठणमधून मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला होता. तुमचं आजवरचं जर लिखाण पाहिलं तर तुमच्या या वाङ्मयात आपण म्हणूया स्थित्यंतर पाहायला मिळालेली आहेत. मग ती गावठणमधून असू दे, रौंदाळामधून असू दे किंवा रिंगाणमधून सुद्धा. स्थित्यंतर समाज बदलतो. मी गावठांमध्ये परत निसर्गात जोडलेली माणसं कशी जगत होती त्याचा एक भाग येतो. रौंदाळामध्ये आपलं गाव कसं उद्ध्वस्त, आपण अन्न वस्त्र निवारा आणि चौथी गरज राजकारणाची कशी आपल्याला होऊन बसली आणि त्याच्यामध्ये गाव उद्ध्वस्त कसं होतं ते बघितलं. नंतर मी झडझिंबड लिहिली. झडझिंबडमध्ये पाऊस आपलं रौद्र रूप कसं धारण करतो आणि पाऊस नायक असलेली ती कादंबरी मराठीतली आहे. आणि पावसामध्ये आपण किती बेदखल होतो, म्हणजे परत निसर्ग आणि मानवाचा संघर्ष त्या ठिकाणी येतो. धूळमाती देखील असाच शेतकऱ्याचा एक संघर्ष आहे आणि रिंगाणमध्ये देखील मला ह्या पर्यावरणामधून सतत काहीतरी असं वाटतं की अस्वस्थपणा होतो आणि आपल्या जगण्याचा जो भाग आहे त्याच्यावर चर्चा आपण करत नाही. जगण्याच्या भाग नसलेल्याच गोष्टीवर आपण चर्चा करतो. म्हणजे मग आपण इतक्या प्रभावात ह्या सगळ्या भोवतालच्या पडतो आणि त्याच्यावर चर्चा करतो. पण आपल्या जगण्याची चर्चा करायची असेल तर आपल्याला पर्यावरणाची चर्चा करावी लागेल आणि पर्यावरणाबद्दलच बोलावं लागेल, पर्यावरणाबद्दलच भाष्य करावं लागेल आता. कारण उद्या हे पर्यावरण नसेल तर बाकीच्या चर्चा फिजूल आहेत असं मला वाटतं. कृष्णाजी, तुम्ही खरं तर हा एक वैश्विक आपण म्हणूया हा मुद्दा आहे, जागतिक मुद्दा आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा असू दे किंवा पर्यावरणासंदर्भातला. पण याला जेव्हा जागतिक स्तरावर चर्चा होते त्यावेळी मात्र एका वेगळ्या नजरेतून बघितलं जातं. पण गावखेड्यातले प्रश्न, गावखेड्यातली नाती, गावखेड्यातल्या छोट्या छोट्या बदलत्या गोष्टी, या सगळ्याचं चित्रण तुम्ही तुमच्या लिखाणामार्फत करत आलेले आहेत. आणि खरं तर हाच म्हणूया आपण स्थायी भाव आहे या सगळ्या लिखाणाचा, किंवा वाचकांना हीच गोष्ट नेमकी कनेक्ट होतीये. कनेक्ट होती म्हणजे आपल्या जगण्याचे प्रश्न वाचकाला कोणी काय होतं, वाचक शेवटी एक सामान्य जरी आपण समजत असलो तर तो सामान्य असत नाही, तोही विचार करतो. आपण काय करतो की आपण त्यांची रुची बदलत नेली पाहिजे. त्यांची रुची आपण काय बदलत नेतोय का. लेखक म्हणून माझी जबाबदारी आहे ती वाचकाला देखील एक उच्च स्तरावर नेण्याची. वाचकाला उच्च स्तरावर नेण्याची लेखकाची म्हणून जबाबदारी आहे.
जशी वाचकाची जबाबदारी आहे लेखकाकडून चांगलं काहीतरी घेण्याची, तशी लेखकाची पण जबाबदारी आहे. आणि आपली कुटुंब व्यवस्था जी गोष्ट आहे ती कुटुंब व्यवस्था खरं तर ही कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे असं मला नेहमी वाटत आलं आहे. कारण आपण एकटं पडणं ही कोरोना काळात आपण बघितलं आहे आणि कोरोनानं आपल्याला शिकवलेलं आहे ते. म्हणजे ही एक नुसती झलक आहे म्हणतो निसर्गानं दाखवलेली आपल्याला. अशी जर झलक आली तर आपण काय करू असा प्रश्न येतो. आणि माझ्या जगण्याचा अंतिम काय आहे, माझ्या जगण्याच्या अंतिम गरजा काय आहेत आणि मुख्य गरजा काय आहेत, अन्न वस्त्र निवारा. पण त्याचा आपण विचारच न करता आपण जर बाकीच्या गोष्टीचा इतका विचार करतो आणि मग आपण प्रगतीच्या नावाखाली हे सगळं सहन करत जातो आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगायला लागेल असं मला वाटतं. तुम्ही आता जो उल्लेख केला तो फार महत्त्वाचा आहे. लेखक म्हणून एक जबाबदारी आहे. म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो कृष्णाजी तुम्हाला. जेव्हा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अनेक चर्चासत्र होतात, अनेक आता तर अगदी सोशल मीडिया संदर्भात सुद्धा चर्चासत्र केली जातात, पण बऱ्याचदा साहित्य संमेलन जेव्हा कुठल्या तरी वादामुळे चर्चेत येतं, मानपमानामुळे चर्चेत येतं, तेव्हा मात्र एक समाजाभिमुख असणाऱ्या लेखकाला या साहित्य संमेलनाविषयी काय वाटतं? खरं तर मला साहित्य संमेलनाचं आजपर्यंत मी साहित्य संमेलनात फार गेलेलो नाही कुठंच. म्हणजे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मी गेलेलोच नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलचे वाद मी ऐकतो वगैरे. आणि वाद गोष्ट व्हायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. वाद आणि त्यातून संवाद होणं ही गोष्ट, कारण ही लोकशाही आहे. त्या ठिकाणी वाद होणार, संवाद होणार आणि प्रत्येकाला आपला विचार व्यक्त करायची जागा राखून लोकशाही ठेवते. लोकशाही वादी आपण असणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे. आणि कोणतंही चुकीचं असलं तरी मत व्यक्त करायची जागा असते ती. चुकीची बरोबर वगैरे ही गोष्ट नंतर ठरते, पण विवेक ठेवून आपण चुकीची बरोबर गोष्ट आपण जर मानत राहिलो तर मला वाटतं की त्यातून वादातून संवादाकडे आपण जातो. निश्चित. अगदी शेवटचा सवाल कृष्णाजी. गावठण झाली, रौंदाळ झाली, आता रिंगाण मात्र लोकांपर्यंत रिंगाण आता पोचलेली. अगदी साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळतोय, त्यामुळे अर्थातच कौतुकाची थाप सुद्धा आहे. पण आता पुढे काय, नेमकं आता काय लिखाण चाललेलं आहे जे लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे? नाही, लेखन चालू असतं. आता अर्थात ते कधी प्रकाशित होईल वगैरे काय हा भाग तो लेखकाच्या हातात फारसा नसतो, कारण ती एक व्यवस्था, प्रकाशन व्यवस्था आहे. आणि प्रकाशन व्यवस्था ही गोष्ट अशी आहे की ती शेतकरी आणि व्यापारी किंवा शेतकरी आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात तशाच पद्धतीने असते. त्यामुळे ती गोष्ट घडत राहते. आणि लेखक नेहमीच लिहिताच असला पाहिजे असं काय नाही आणि लिहिलंच पाहिजे असं काय नाही. ती काय जबरदस्ती नाही कोणाची. पण तुम्हाला प्रतिक्रिया द्यावी वाटते, व्यक्त व्हावं वाटतं, त्यावेळा लेखक जो असतो तो देत असतो. त्याचं एक काम त्याच्या पद्धतीनं चाललेलं असतं. तसं माझं काम चालू आहे, पण बघू ज्यावेळी येईल त्यावेळी त्याच्यावर आपण विचार आपल्याला करता येईल. निश्चित. कृष्णाजी खूप खूप धन्यवाद. भाकीत करणं. अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन तुमचं या पुरस्काराबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.